नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि महत्त्वाचे त्यामध्ये आपण MCQ चे क्वेश्चन देखील समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी कोणतीच अडचण निर्माण व्हायला नको. दुसरा महत्त्वाचा पॉइंट, जे विद्यार्थी GDCA ची परीक्षा देत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे, की जो तुम्हाला पेपर नंबर 6 साठी विचारला जातो, 10 मार्कांसाठी. ओके, चला तर मग आपण स्टार्ट करूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट, आता या टॉपिकमधनं मी तुम्हाला जे क्वेश्चन्स देणार आहे ते व्यवस्थित समजून घेत चला. पहिला पॉइंट आहे आपला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, जिला आपण DCC बँक असे म्हणतो. भारतातील कृषी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच भारतातील कृषी पतपुरवठ्याच्या देखील दृष्टीने, आता भारतामध्ये जो कृषी पतपुरवठा केला जातो, ह्या कृषी पतपुरवठा करण्यासाठी ज्या त्रिस्तरीयवरती ज्या संस्था कार्यरत आहे, जसं की या ठिकाणी राज्य, जिल्हा आणि प्राथमिक. ओके, तर या स्तरांवरती जिल्हा पातळीवरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कार्य करत असते. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही असणार आहे, की जिल्ह्यातील ज्या काही प्राथमिक सहकारी पतसंस्था असतील तर त्यांना पतपुरवठा करणं हे गरजेचं आहे. त्यांना योग्य ते प्रशिक्षण, त्याबरोबर त्यांची ज्या अडचणी असतील, ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी कार्यरत असते. म्हणून यामध्ये देशामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना DCC बँक या नावाने लोकप्रिय आहे. हा एक तुमचा पहिला प्रश्न असणार आहे. चला, प्रत्येकाने नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या कोणत्या नावाने लोकप्रिय आहेत. तर DCC या नावाने लोकप्रिय आहेत. पुढे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या जिल्हा स्तरावर कार्य करतात. हा तुमचा दुसरा प्रश्न असणार. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या कोणत्या स्तरावरती कार्य करतात? सॉरी, जिल्हा स्तरावरती कार्य करत असतात. ओके, म्हणून यांना आपण काय म्हणतो? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतो. मग आता त्या जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा आहे, हा पॅसेज समजून घ्या की जिल्हा मध्यवर्ती सहकारी जी बँक आहे, या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद कोण असतं? ओके, तर सभासद कोण असणार आहे? तर जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतसंस्था, जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतसंस्था हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असतात. जिल्ह्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था व राज्य सहकारी बँका यामध्ये काय करते? दुवा म्हणून काम करते. म्हणून इथे पॉइंट बघा, राज्य सहकारी बँका आणि प्राथमिक सहकारी बँका यांच्यामधला दुवा म्हणून काय करत असते? ती काम करत असते किंवा मध्यस्थी म्हणून काम करत असते. म्हणून यामध्ये आता यावरती तुम्हाला आणखीन एक परीक्षेला प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे कोणता? की देशातील सर्वप्रथम डॅश डॅश मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झालेली आहे. तर आता खूप सोपा प्रश्न आहे. देशामध्ये, ओके, म्हणजे देशात सर्वप्रथम 1906 मध्ये, ओके, कधी? 1906 मध्ये. कुठे? तर उत्तर प्रदेशात. कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, सन 1912च्या सहकारी कायद्यातील सुधारणा केल्यानंतर
या बँकेच्या स्थापना त्या ठिकाणी त्यास मान्यता देण्यात आली आणि एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्था असून शेतीला प्राधान्यक्रम असल्यामुळे साहजिकच जिल्हा पातळीवरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ही उच्च स्थानावरती कार्य करते. यावरती पण तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो. ओके, त्यामुळे या पॅसेज मधून आपण खूप सारे प्रश्न या ठिकाणी अभ्यासले जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा सांगतो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर डीसीसी या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा स्तरावरती कार्य करते. राज्य सहकारी बँका व प्राथमिक सहकारी बँका यामध्ये दुवा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आपलं कार्य पार पाडते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे की भारतामध्ये म्हणजे देशात सर्वप्रथम 1906 मध्ये उत्तर प्रदेशात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली आणि सन 1912च्या सहकार कायद्यातील सुधारणा केल्यानंतर या बँकेच्या स्थापनेस त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही उच्च स्तरावरती त्या ठिकाणी कार्य करते. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं कार्य काय असणार आहे, तर हे कार्य तुम्हाला जीडीसीए परीक्षेसाठी म्हणा किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी म्हणा बहुपर्याय प्रश्नांमध्ये तुम्हाला हे दिलं जातं. मग खालीलपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कार्य कोणते आहेत ते ओळखा. मग त्यामध्ये अ गट, ब गट, क गट असे देतात आणि वरीलपैकी सर्व असा एक ऑप्शन त्या ठिकाणी असतो. तर त्यासाठी तुम्हाला ही कार्य लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्राथमिक कृषी ज्या कृषी सहकारी पतपुरवठा संस्था आहेत तर यांना काय करणं, पतपुरवठा करणं. जिल्ह्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था व राज्य सहकारी बँका यामध्ये दुवा म्हणून काम करणं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट, जिल्ह्यातील सभासद व बिगर सभासदांना ठेवी स्वीकारणं. हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं काय आहे रे, कार्य आहे. खूप महत्वाचे क्वेश्चन्स असतात मित्रांनो, कारण आपण थेरी वाचायला कंटाळा करतो, कारण आपल्याला काय लागलेली आहे सवय की रेडीमेड क्वेश्चनची. जर तुमची थेरी कंटेंट व्यवस्थित झाली तर तुम्हाला यावरती कोणताही कसाही प्रश्न विचारू द्या तर तुम्ही त्याचं उत्तर त्या ठिकाणी लगेच सांगू शकता, बरोबर की नाही. त्यासाठी आपला हा महत्वाचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यानंतर पुढे जिल्हा स्तरावर सहकारी संस्थांचं नेतृत्व करणं व सहकारी चळवळीचा विकास स्तरावरती घडवून आणणं, म्हणजे जिल्हा स्तरावरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तसेच सहकार चळवळीचा विकास त्या ठिकाणी घडवून आणणं. त्यानंतर ग्रामीण भागात बँक व्यवसायाचा विस्तार घडवून आणणं आणि जनतेला बँकिंग व्यवहाराची सवय लावणं. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांना गुंतवणुकीचा सल्ला व मार्गदर्शन सल्ला करणं. त्यासोबतच केंद्र व राज्य सरकारमार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करणं. जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कामकाजावरती योग्य ते नियंत्रण ठेवणं आणि राज्य सहकारी बँकेचे जिल्हा प्रतिनिधी बँक म्हणून कार्य पार पाडणं. ही महत्वाची कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची असतात. ओके, आता बहुपर्याय प्रश्नांमध्ये तुम्हाला यापैकी कोणतीही कार्य येतील आणि वरीलपैकी सर्व किंवा यापैकी नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी निवडता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ही कार्य तुमची अगदी व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. चलो पुढे बघूया आपण आता. प्रशासकीय रचना. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासदांची सभा ही सर्वोच्च असते. हा प्रश्न खूप IMP आहे जो MCQ ला विचारला जाऊ शकतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धोरण यामध्ये ठरवले जाते. सभासद आपले प्रतिनिधी संचालक मंडळावर निवडून देतात आणि राज्य सहकारी बँका आपला एक प्रतिनिधी संचालक मंडळावरती पाठवते. संचालक मंडळाची मुदत ही किती असते रे, 5 वर्ष असते. हा पण क्वेश्चन तुम्हाला MCQ ला विचारला जातो. त्यानंतर संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष यांची त्या ठिकाणी निवड करतात. MCQच्या दृष्टीने हे पॅसेज हे टॉपिक खूप आणि खूप महत्वाचे आहे. सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी क्लिअर करतोय, त्याच्यामुळे याकडे व्यवस्थित फोकस करा. यामधनं तुम्हाला भरपूर सारे प्रश्न जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने तुम्हाला दिसतील. ओके, त्यानंतर कार्याच्या सोयीसाठी काही संचालकांच्या उपसमित्या देखील त्या ठिकाणी नेमल्या जातात. बँकेच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी कृषी विभाग, तपासणी विभाग, अन्य विभाग असतात. या विभागात विभागीय प्रमुख आवश्यकतेनुसार कर्मचारी नियुक्त केले असतात आणि या बँकेचे कार्यक्षेत्र कसे असतं, मर्यादित असतं. ओके, तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र कसे असते, तर मर्यादित असते.
त्यामुळे हा पण क्वेश्चन्स MCQ साठी लक्षात ठेवा. त्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल. भारतातील जर आपण यामध्ये पाहिलं गेलं, भारतात पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 1906 साली उत्तर प्रदेशमध्ये स्थापन झाली, हे आपण वरती पाहिलंच. त्यानंतर या बँका भारतातील विविध राज्य प्रांतांमध्ये देखील निर्माण झाल्या. 1929 पर्यंत भारतात 586 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका निघाल्या होत्या आणि यामध्ये 1950 ते 51 व 2010 ते 11 या काळात भारतातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची प्रगती पुढील आपल्याला चार्ट मध्ये दिलेली आहे. ओके, तर आपल्याला पेपरला एवढे काही चार्ट मध्ये डिटेल विचारले जात नाही. तर आपल्याला एक प्रश्न असा येऊ शकतो या चार्ट वरनं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची संख्या 1950-51 मध्ये किती होती, तर 505. 2000 ते 2001 पर्यंत किती होती, 371. ओके, आणि 2010 ते 11 या कालखंडापर्यंत किती होती, ओके, तर इथे 371 आणि 2018 ते 2019 363. ओके, हा पॉइंट फक्त इथे एवढा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाच्या पॉइंट मध्ये जर आपण अभ्यासाला गेलो की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ज्या अडचणी म्हणजे ज्याला आपण समस्या असे म्हणतो, तर त्या कोणकोणत्या होत्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक बँकांच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर समस्या, अडचणी, उणिवा ह्या जवळपास सारख्याच असतात. तर पहिली आहे अपुरी साधन सामुग्री. कारण भारतात जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी भारतातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री ही अपुरी आहे. तसेच सभासदांकडून ठेवी गोळा करण्यातील अपयशी आणि अपुरे भांडवल यामुळे बँका प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांची पतपुरवठ्याची गरज पूर्ण करू शकत नाही. आपल्याला इथे समस्या विचारलेली आहे, तर आपल्याला त्याच पॉइंटनी प्रश्नाची उत्तरं लिहिणं गरजेचे असतात. त्यानंतर कर्ज वाटप व भागभांडवल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वाटपाबरोबर भागभांडवल वाटपामध्ये वाढ करावी ही अपेक्षा होती, परंतु बँकांच्या कर्जाची प्रमाणात त्यांच्या भांडवल वाढीमध्ये योग्य त्या पद्धतीने वाढ झाली नाही. काही राज्यात ठेवीदारांना पुरेशा बँकिंग सुविधा देण्यात आणि अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे ठेवीदारांचे बरोबर चांगले संबंध प्रस्थापित त्या ठिकाणी न झाल्याने ठेवीचे प्रमाणही त्या ठिकाणी वाढले नाही. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे वाढती थकबाकी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सभासद व प्राथमिक या दृष्टीने जर पाहायला गेलं तर दिल्या जाणाऱ्या कर्जाची वसुली होत नसल्यामुळे थकबाकींची समस्याही निर्माण झाली आणि सन 1950-51 मध्ये बँकांची थकबाकी 0.90% होती, तर 2007 आणि 8 मध्ये यामध्ये वाढ होऊन ती 30.76% इतकी झाली. ओके, तर तुम्हाला MCQ पार्टला हे टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात, त्याच्यामुळे ही आकडेवारी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ओके, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चलो पुढे बघूया आपण आता कर्ज वाटपातील त्रुटी. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्जाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाहीये. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विकासासाठी कर्ज पुरवठा करताना असमान पद्धतीने कर्ज वाटप किंवा वितरण वाटप केले आहे. त्याचबरोबर वैयक्तिक सभासदांना, व्यापाऱ्यांना मोठ्या रकमेचे शंकास्पद कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे कर्ज वाटपातील ह्या त्रुटी, अडचणी, समस्या आपल्याला तिथे दिसून येतात. कुशल व अनुभवी कर्मचाऱ्यांचा अभाव. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवेत असणाऱ्या बहुसंशी कर्मचारी अकुशल व अनुभवी असल्यामुळे, म्हणजे अकुशल आणि अनुभवी त्या ठिकाणी असल्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होत आहेत आणि बँकिंग सुविधेचा अभाव त्यामध्ये होता. त्याचबरोबर प्रशिक्षित कर्मचारी वर्ग त्यांचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत होता. म्हणजे बँकिंग वर्किंग करण्यासाठी आपल्याला योग्य बँकिंग व्यवहाराचं प्रशिक्षणाचं ज्ञान ते त्या ठिकाणी पाहिजे होतं, परंतु ते नसल्यामुळे बँकांमध्ये ही एक समस्या निर्माण होताना दिसत होते. राजकारणांचा मोठ्या पद्धतीने हस्तक्षेप त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत होता. त्यानंतर गुंतवणूक धोरणांचा अभाव आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधूनही आपल्याला बघावयास मिळत होता. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील विविध ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला जातो, परंतु हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सल्ल्यानुसार घेतला जात नाही. त्यामुळे बँकांकडून नवीन उद्योग तसेच सरकारी
रोख्यांमध्ये गरजेपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाते, त्यामुळे अयोग्य गुंतवणुकीचा धोरणाचा फटका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनाही त्या ठिकाणी बसत असतो. आता आपल्याला समस्या विचारल्या आहेत म्हणून ह्या सगळ्या समस्या तिथं लिहिणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर देखरेख व नियंत्रणाचा अभाव. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जिल्ह्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या योग्य ते देखरेख नियंत्रण करणारी सक्षम यंत्रणा नाहीये. त्यामुळे कर्जदारांकडून कर्जाचा गैरवापर व कर्ज चुकीच्या प्रमाणावर वाटप किंवा वाढ त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे ही या ठिकाणी देखरेख नियंत्रणाचा अभाव ही पण एक समस्या आहे, जी आम्हाला जीडीसीए परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा टॉपिक आहे, की इथे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या समस्या सांगा आणि त्यावरती उपाययोजना सांगा. मग आता तुम्हाला उपाययोजनेचा पण पॉईंट दिलेला आहे. तर उपाययोजना म्हणजे नक्की आता यामध्ये काय लिहायचं आपल्याला, की जे आपण वरील प्रमाणे सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँकांचे जे दोष पाहिले, तर ते दोष दूर करण्यासाठी काहीतरी उपाययोजना देखील असली पाहिजे की नाही. मग या बँकांनी आपल्या ठेवीमध्ये वाढ करणं, शेतकऱ्यांच्या कर्जाची गरज पूर्ण करणं, या बँकांनी कर्ज वाटप करताना कर्ज वाटपाबाबत सुलभता आणावी, या बँकांच्या कार्यपद्धतीमध्ये कार्यक्षमता व नियमितपणे आवश्यक असणं गरजेचं आहे. या बँकांनी आपला निधी योग्य ठिकाणी गुंतवणूक केला पाहिजे, कोणाच्याही दबावाखाली या ठिकाणी येऊन निधी गुंतवणूक करू नये. हे त्या ठिकाणी उपाययोजना आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्यांच्या ज्या निर्माण होणाऱ्या समस्येसाठी. थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी कर्जाची वसुली काटेकोर पद्धतीने करावी, प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यक्षम चालावी व इतर संस्थांच्या वतीने देखील देखरेख करण्यासाठी त्या ठिकाणी गरज असावी. त्यासोबतच या बँकांनी कर्ज वाटप करताना कर्जावर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आणि या बँकांनी राजकीय दबावापासून दूर राहावं, त्यामुळे वसुलीची समस्या त्या ठिकाणी राहणार नाही. अशा पद्धतीचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या समस्या आणि त्यासंबंधी समस्यांवरती उपाययोजना हे टॉपिक तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर त्याच्यामुळे तुम्हाला एमसीक्यूच्या दृष्टीने ही पॉईंट्स मी ते क्लिअर केला आणि एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थेरी कन्सेप्ट तुमच्या लक्षात यावी या उद्देशाने आजचं हे लेक्चर्स आपलं होतं. व्हिडिओ जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे व्यवस्थित अभ्यास करत चला आणि आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.